मंडळी, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की नवरा बायकोचं नातं हे दुधारी तलवारीसारखं असतं. म्हणजे बायको जास्त बोलली तरी नवऱ्याला त्रास होतो आणि बायको दोनच शब्द बोलली तरी नवऱ्याला त्रास होतो. कसा ते बघूया पुढील प्रहसनातून. आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. नमा, मी जरा बाहेर जाऊन येतोय. काय नाही, आमचे मित्र आहेत ना सगळे, ते पार्टीला भेटत आहेत. म्हटलं काय बरेच दिवस आमची काही गाठभेट झाली नाही एकत्र, म्हटलं येऊया. एवढं काय त्याच्यात. ऐक, तर मला जरा यायला उशीर होईल. हा काय, आम्ही जरा बसणार आहोत ना, म्हणून. येऊ का? जाऊ. जा. डायरेक्ट जा, मागे पुढे काहीच नाही. नमा, हे आम्ही बसणार आहोत. जाऊ ना. जा. नाही रे, असं नाही, चुकतंय. एवढंच कसेल. जा. काय नाही अगं, आपलं काय झालंय, तो आपला आहे ना चौगले सम्या, त्याचा तो मेवणा राहतो ना US ला. नाही काय, आपला तो सम्या सतत सांगत असतो मेवण्याने US वरनं हे आणलं, US वरनं ते आणलं, आणि आपल्याला काय देतो 4 चॉकलेट. स्वतः कधी अंबरनाथच्या पुढे गेला असेल सांगतो US. काय झालंय म्हणजे तो US चा मेवणा आहे ना संदीप, त्याचा तो आलाय. तर तो येताना ड्युटी फ्री लागतं ना एअरपोर्टला, तर तिकडनं तो 3-4 इम्पॉर्टंट बाटल्या घेऊन आलाय. तर ते बोले की बाटल्या 4 जण, ते दोघं एकटेच, काय करणार. हे नाव कळते का तुला? हे बघ, ते दोघं एकटे विनोद होतो, दोघं एकटे. तर तो आपला असंच बोलत होता की सम्याला की भाऊजी तुमच्या मित्रांना बोलवा, आमचं हे आहे ना, म्हणजे टचमध्ये असतो ना सतत त्याच्या. आम्ही त्याला एअरपोर्टला सोडायला पण गेलो होतो ना, तर तो बोलला की बाबा या सगळ्यांनी. तर म्हटलं तर काय आहे तर जाऊया, आहे का? जाऊ का? जा. जा. हा, असं काय, जा. असं काय कंपल्सरी नाही आहे, म्हणजे गेलंच पाहिजे असं काय हे नाही आहे. अर्धा तुला माहिती आहे की मी तर दारू आता पित पण नाही, म्हणजे कमी केली असं. तर मी काय फार हे करत नाही ना, मी सतत चकनाच खात असतो. आणि काय फार लांब पण नाही आहे इथनं. तू ते मॉर्निंग वॉकला जातेस ना सकाळी, अगं इथे राऊतच्या घरी, तर ते असं चालत चालत गेलं तरी जाईन मी. असं काय जायला पण वेळ नाही लागणार, यायला पण नाही वेळ लागणार. आणि तुलाही चालत चालत जवळ आहे, तू चालत चालत आली बोल ए चल घरी चल, मी लगेच येणार. असं काय हे नाही आहे. आणि काय आहे, आम्ही ना आता ठरवलंय असं काय फार असं हे नाही, शिस्तीत करायचं. एक दोन दोन पेग घ्यायचे. तर आम्ही असं ठरवलंय शिस्तीतच करायचं. आपलं जायचं, 2-2 पेग मारायचे. फार नाही रात्रभर, म्हणजे सावत्या लेट आला तरी राहील, तो लेट तर लेट, आपण त्यासाठी थांबायचं नाही. 2-2 पेग मारायचे. ते नाही म्हणजे चलो भाई सनराइज देखते, चलो आज गाडी तेरा भाई चलायगा, त्या लेवलपर्यंत नाही. म्हणजे तिथपर्यंत जाणारच नाही आम्ही. त्याच्या आधीच सगळं बाबा मिठी मारणार, संदीप बाय बाय हॅपी जर्नी करून निघणार. जाऊ का? जा.
तोंडातून जा त्याला नजरेत ना काय कळत ना. फुट ना किती चिवट आहेस. फुट एकदाच मग दाखवते तुला. असा खाऊन काढते ना. हे बघ ह्याला काय हे ना याला अर्थ नाही. म्हणजे तू नवऱ्याचा राग सरळ सरळ नारळ काढतेस. असं काय कंपल्शन नाही आहे जाणं. राहू दे त्याला काय आपण नाही जायचं. मरू दे बसू इकडे. राहू दे नाही जात. नको जाऊस मग. हा त्याला काय त्या ट्रम्पने टॅरिफ वाढवून ठेवलं ना काय. अगं ते हे माहितीये तुला GST स्लॅब कमी झाले आता. ते फक्त 5 आणि 18 दोनच आहेत. बाकी कमी झाले आपले. लक्झरी गाड्यांचे काय करतायत सर. आपला काय आपण घेणारच नाही. आपला काय जाऊ दे. हा हे सोफा मस्त आहे का आपला. ओ वाव पिंकी. हो तो संदीप सांगत होता. संदीप म्हणजे तो आलाय ना US वरना भाऊ आलाय ना समीरचा. तो सांगत होता की प्रसाद तुमचा सोफा. संदीप म्हणजे जो 4 बाटल्या घेऊन आलाय ना इम्पोर्टेड ड्युटी फ्री मधनं तो सांगत होता सोफा मस्त आहे तो सोफा. संदीप म्हणजे कळलं ना. आता पार्टीची व्यवस्था केली आहे त्याने. मी जाणार होतो आणि जातोय. तो आहे ना संदीप तो आलाय तो. तर तो बोलला की बाबा येताना सोफा घेऊन ये. म्हटलं सोफा काय माझा लहान भाऊ आहे हाताला घेऊन येऊ. असं काय हे नाही मी. पी पी संपव. जाऊ का. मग सोफा घेऊन नाही. सोफा घेऊन नाही मी एकटा जाऊ. जा. चला लय कन्फ्युजन आहे. काय करायचं माणसाला मलाच कळत नाही. हा इकडेच आहे. मी काही मदत करू का तुला. काही काम बिम आहे का घरातलं. ते मी करतो. ए नमा आपले माहेरची नमा आपल्या माहेरचे कधी येणार. आपलं म्हणजे तुझ्या माहेरचं वगैरे कोणी येणार आहेत का. म्हणजे ते येणार असेल तर काय बाबा काय मित्रांचं काय छे जाऊ दे. मी बसतो नाही जात मरू दे. आपले नातेवाईक महत्वाचे नाही जात राहू दे. नको जाऊस मग. हाँ मग काय नाही जायचं बघ. चल नाही जाणे का उसमें क्या. ए पण तू काय बोलली नव्हती हा मला असं की बाबा नातेवाईक येणार. नाही बोललेली ना तू. नाही बोललेली का. आपला प्लॅन वगैरे काय आहे काय. आता काहीच नाही तर मग मी जातो ना मग. नमा जा. नाही जमत आहे का. हे बघ ना ऐक ना. हे बघ कसं असतं माहित आहे. जाय ना जा. तू फक्त जा बोलतेस ना त्याचा त्रास होतोय मला. जाच्या मागे ना एवढं पाहिजे मागे पुढे एवढं. नुसतं जा कळत नाही. बघ कसं पाहिजे. तू बोल ना नेहमी सारखं. जा पण डुकरासारखी पिऊ नकोस. नाही तर मित्र भेटलेत कुत्र्यासारखा पिशील गटारात पडशील ओकशील. जा जरा तब्येतीचे बोल ना. बोल ना असं काहीतरी बोल ना. असं एवढं पाहिजे का जाच्या मागे पुढे. लाव ना काहीतरी क्रियापद विशेषण उभयनी अव्यय बिव्यय लाव ना. बघ काय होतं माहित आहे. तू तोंडाने जा बोलतेस पण आतून असं वाटतं की तुला नाही पाठवायचंय. आणि तसं असेल तर मग मी नाही जात मरू दे. थांब नको जाऊ. हे बघ हे पण असंच आहे. नको जाऊच्या पण मागे पुढे इतकं पाहिजे ना यार.
बोल ना. नको जाऊ, काय करायचं आहे? आता अलिबागला जायचं तेव्हा पण पिणार, आता जाऊन पिणार, ऍसिडिटी होणार, शुगर वाढणार. बोल ना, काय तरी बोल ना. हे बघ, मला फायनल सांग, जाऊ की नको जाऊ? जाऊ. जा. ऐक माझं, हे बघ, इकडे बघ, इकडे बघ, ते ठेव, सगळं ठेव. हे बघ, ऐक, ते ठेवून दे, ठेवून दे. हे बघ, आपण संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे. मला तुझ्या भावना सांग, तेव्हा आपलं नातं वृद्धिंगत होईल. नाहीतर मग मी आपलं नातं असं उजेडाकडे, तिमिराकडे घेऊन जाईन. नाहीतर तू आपलं नातं अंधारात खोल गर्तेत ढकलतेस. नको विचारू, मलाही कळत नाही मी काय बोलतोय, नुसता बोलतोय. मला हे बघ स्पष्ट, हे बघ, जो कुछ आहे ना भाई, क्लिअर बोल दे. आता संपला विषय, चल. नाहीतर नको जाऊ, संपव विषय, संपव, चल. जा. ए चल रे, हाड रे, मला नाही खेळायचं. बघ, हे काय एवढंच चाललंय. जा बोल ना यार, काय ते. मग नाही जाणार मी, इथेच बसतो, नाही जाणार. त्याला कोण फोन पण नाही करत, स्वतःच. नमा, जावं आता, US चा माणूस, जावं लागेल. जाऊ. जा. हे बघा, तू बोललीस जा, तू बोललीस जा, नंतर बोलायचं नाही. जा बोललीस तर लगेच गेलास तोंड उचलून, जरा थांबता येत नाही वगैरे. हे बघ, तू बोललीस जा म्हणून चाललोय, नंतर वर्षभर मी ऐकून नाही घेणार, आधीच सांगतोय. शहाणपणा पाहिजे ना नंतर. तू जा बोललीस म्हणून. ए चल रे, बघ रे, मला नाही जायचं. बघ, मी नाही जात. चल, मी नाही जात. बघ, नाही जायचं. नाही जाणे काय, नाही जाणे काय, जाऊ. ए नाही यायचं, चल. बघ, हा भाऊजी. हा हा, मी बोलते. हा, नाही 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 येते तो. हो, नाही, पोटात दुखतंय. हो, हा, डिसेंट्री. हो, नाही, उलट्या पण होत आहेत त्यांना. नाही येणार ते. हो ना, हो बिचारे. नाही, काहीतरी खाण्यात आलं असेल. हो, आणि मी पण म्हणतेय सारखं जा जा जा, नाहीच म्हणताय तो. हो ना, नाही, बरं वाटेल. मी आता गोळी देते ना त्यांना, बरं बरं. हे संदीप भाऊजी कधी चाललेत? अच्छा, पहाटे पहाटे पाठवते त्यांना मी सकाळी. हा 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 हा, ठीक आहे, चला. हा, बाय. हो. इज्जत वाचवली मी तुझी. त्यांना पटेल असं कारण दिलंय. मी 10 वेळा बोलले जा म्हणून. मी बोलले जा. तू थांबलायस तुझ्या हट्टाने. मला परत बोलायचं नाही. तू अडवलं बिडवलं. मी बोलते जा, लक्षात ठेव आयुष्यभर. मला परत ऐकवायचं नाही. मग मी वाईट आहे. मग मी पण मग ऐकून नाही. आधीच सांग. देवा परमेश्वरा, रावण कन्फ्युज होईल. कुठे टाकू तुला? यम यम. ए जा, चल. नाही जायचं. बघ, ए जाणार नाही, जाणे काय, चल रे. अरे ए चल रे, नाही जायचं. बघ, वा 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 वा, प्रेमाचा एकतर्फी संवाद खूप आवडला. आणि नमा बायको म्हणून अगदी प्रो मॅक्स वाटलेस. खूप मजा आली. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाददा. मी परवा कुठेतरी वाचलं की परवा एखाद्या कुठल्या तरी शाळेत शिकवत होते म्हणे समानार्थी शब्द, दहशत = बायको. वा, घराघरात दिसणारं चित्र आहे. अर्थात माझ्या आयुष्यात काही जसं तुझ्याकडे चौगुले तसे कोणी मित्र नाही जे रात्री बेरात्री बोलवतील पार्ट्या करायला वगैरे. त्यामुळे मी आपला कुठे वाचन करायला कोणाला काही, बापुडा. पण तरी सुद्धा असा कटाक्ष आला की म्हणजे तुझी जी अवस्था झाली तीच कुठल्याही नवऱ्याची होणं साहजिक आहे. त्यामुळे रंजक विषय होता आणि फारच अप्रतिम सादरीकरण, मजा आली. थँक्यू. सई. व्हेरी नॅचरल परफॉर्मन्स. म्हणजे एकदमच काय म्हणूया, डे टू डे आयुष्यातला प्रसंग आहे की काय असं वाटत होतं. खरंच घडतोय की काय असं वाटत होतं. मला असं वाटतं की संसार आणि सवय हे दोन्ही हँड इन हँड जातात आणि खूप रिलेट होणार आहे खूप घरात हा प्रसंग. आणि तुमचं अभिनंदन, एवढा रिलेटेबल परफॉर्मन्स केला. वा सई.